हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता लवकरच येते शिवाजी महाराजांची जयंती आणि शिवजयंती स्पेशल आम्ही लुक केला होता. साडी वगैरे छान घातली होती, नंतर मेकअप केला होता. तर हा मेकअप आहे तर अर्चनाताई ह्यांनीच केला होता मेकअप आणि छान छान फोटो काढायचं काम सुरू होतं. तर सांगायचं काय झालं, आता शिवजयंती स्पेशल फोटोशूट तर चालू होतं, पण शिवाजी महाराजांची मूर्ती पण नव्हती आणि झेंडा पण नव्हता. तर एकदम अचानक असं प्लॅनिंग केलं आणि अचानक प्लॅनिंग केलं की मग एवढं सगळं काय हेच झालं नाही. कॅमेरावाल्याला तरी म्हणलं होतं की तुमच्याजवळ अवेलेबल होत असेल शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे तर घेऊन या. तर ते म्हणला इतक्या पटकन ते थोडीशी शक्यता कमीच आहे, तरी पण अरेंज झाली तर घेऊन येतो असं म्हणला होता. पण बिचारा आला मात्र रिकामा. झेंडा पण आणला नाही, तलवार पण नव्हत्या आणि काय म्हणतो आपल्याकडे मूर्ती पण नव्हती. तरी पण आपलं छान असा लुक तयार केला होता. फोटो वगैरे काढले. आता काहीच नसण्यापेक्षा काढतोय ना, हे महत्त्वाचं होतं. त्यामुळे चला छान छान अशा मेकअप करून वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढायचं काम सुरू होतं. आणि मी तर असा लुक पहिल्यांदाच केला होता खरं सांगायचं झालं तर. साडी वगैरे छान होती, सगळं सगळं एकदम मस्त मस्त केलं होतं. आणि खरं म्हटलं तर एवढं सगळं घालायची मला काही सवय नाही आणि मी इतकं सगळं गळ्यामध्ये कानामध्ये जे काय 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 घातलं होतं ना, तर ते सगळं मी पहिल्यांदाच घातलं होतं. माझ्या स्वतःच्या लग्नातसुद्धा मी एवढं काय घातलं नसेल. तेवढं छान असं घातलं होतं आणि मग ते डोक्यावर पदर घेतला होता. मग असं छान 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 चालू होतं. मेकअप कसा केला आणि मी कशी दिसते तर ते पण सांगा नक्की. आणि मग फोटो काढत काढत मग फोटोवाल्याबरोबरच एक मुलगी आली होती आणि मग तिला मी माझा फोन देऊन तिला व्हिडिओ काढायला सांगितलं. तरी पण ती फोटोवाल्याला थोडीशी मदत करत होती. ते शूटमध्ये त्याला काय पाहिजे असेल त्या मुलाला तर त्याला सांगत होते आणि ते सगळं करत करत माझा पण व्हिडिओ काढत होते. तर ते सांगत होते मोबाईलमध्ये बघून असं उभं राहावा. नंतर वेगवेगळ्या पोज वगैरे त्या शूट पण केलं होतं, म्हणजे व्हिडिओ पण काढले होते. ते व्हिडिओ काढताना ती ती पण कामात होती आणि ह्या पण मग अर्चनाताई आहेत तर त्या पण माझं सगळं नीट करण्यातच होत्या आणि मग त्यामुळे व्हिडिओ काढायला असं माझ्या मोबाईलमध्ये कोणच नव्हतं. त्यामुळे भरपूर असं बरं म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास 1 तास 1.5 तास हे फोटोशूट चालू होतं. पण व्हिडिओ एकदमच थोडा झाला आणि त्यामुळं असू द्या. काहीच नसण्यापेक्षा थोडं का होणं आहे तुम्हाला दाखवायला. तर असं मस्त असं आणि फोटो वगैरे कसे फायनल आले. नंतर आम्ही एक 2-3 शॉर्ट व्हिडिओ पण घेतले. तर ते कसं आले तर ते सगळं आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्येच मी तुम्हाला दाखवेन. त्यामुळं लवकरच शॉर्ट व्हिडिओ पण येईल आणि त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये छान छान फोटो आणि एक छोटीशी रील्स मी तयार करून तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या 1 दिवस ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. लवकर शिवजयंती येते आणि तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या एकदम छान छान माझ्याकडून शुभेच्छा. आणि असं आहे पहिल्यांदाच मी असं फोटोशूट वगैरे पण केलेलं आहे आणि छान छान असं बराच वेळ गेला. नंतर संचितला आणायचं टाईम झालं. मग अर्चनाताईंचे मिस्टर हे टीचर आहेत. मग ते त्यांना शनिवार असल्यामुळं ते थोडं लवकर येणार होते. मग त्यांचा मुलगा आणि संचित दोघं एकत्रच आहेत. त्यामुळं ते दोघांना इकडंच घेऊन आले. आमच्या पण घरी कोण नव्हतं त्यामुळं मग ते इकडंच घेऊन आले आणि मी जवळपास एक 11:45ला आलेली. मला जवळपास एक 2:15 वाजल्या घरी जायला. भरपूर असा वेळ गेला आणि लोकेशन सांगायचं झालं तर बाहेरच करायचं होतं फोटोशूट. पण फोटोशूट बाहेर करायचं पण एवढं काही वेळच मिळाला नाही. संचितचं स्कूल आणायचं जायचं त्यामुळं मग इथंच आपलं केलेलं आहे एकदम छान छान. आणि मग हे इथं व्हिडिओ काढायला लागले होते आणि मला सांगत होते कसं करायचं आहे काय आणि मस्त असं मी फोटोशूट आहे तर केलं. आणि तुम्हाला व्हिडिओ आहे तर कसा वाटला आहे ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. चला तर मग बाय.